आणीबाणी हा जो काही चित्रपट आलता मधल्या काळामध्ये, हो. आणीबाणीच्या जो काही काळ होता त्यावेळेस, त्या काळावर आधारित चित्रपट, ऐतिहासिक किंवा सामाजिक पार्श्वभूमी असलेले चित्रपट करताना प्रोडक्शन मध्ये विशेष काय काळजी घेतली जाते किंवा कशी तयारी केली जाते? हा, आता आणीबाणी स्पेशल चित्रपटाचं तो म्हणजे मी लहानपणी अनुभवलेलं आहे ते. हा हा. मला अजूनही त्यावेळेस. त्या आठवणी आहेत की इंदिरा गांधींनी तो कायदा आणला होता काही? हा, कायदा म्हणजे नसबंदी नसबंदी. राबवा हे होतं. बरोबर. आणि मी पाहायचो ना की गाडी आली, ती जीप हा. आली, लोक पळायचे. लोक पळायचे. म्हणजे मी पळालेले लोक पाहिलेले, बरोबर. रानावनात पळायचे, घरातून बाहेर पळायचे, घरात थांबायचेच नाही, हा, हा, हा. तर रानात आहे. बरोबर. आणि मग त्यांच्या बायका वगैरे ते कुठंतरी त्यांना जेवण नेऊन दे वगैरे. हम्म. आणि तो सब्जेक्ट तसा घेतलेला होता, त्यामुळे तो एक चांगला सब्जेक्ट नाही, होता. कॉमेडी म्हणजे विनोदी पद्धतीने मांडला, पण हा, तो खूप चांगला महत्वाचा होता. आहे. पण अशा वेळेला ज्यावेळेला तुम्ही कुठलाही ऐतिहासिक किंवा मागच्या काळातला चित्रपट करता, त्यावेळेला एक तर तुमच्या लोकेशन्स पासनं तुमचे कॉस्ट्युम्स आहेत, तुमच्या बरोबर. प्रॉपर्टीज आहेत, ह्या सगळ्याचं ध्यान आपल्याला ठेवावं लागतं. आणि तिथं जसं त्या प्रत्येक एचओडीचं काम असतं, तर ते सगळे व्यवस्थित पद्धतीने करतात की नाही, बरोबर. हे एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसरचं काम असतं. आणि किमान त्याला ते माहिती असावं लागतं की अरे, त्या काळातली अमकी अमकी गोष्ट कुठे मिळू शकते. बरोबर. की संदीप इनामकेंकडे हे जुन्या ह्या गोष्टी आहेत, हे माहिती असायला पाहिजे ना. तर तेवढी माहिती घेऊन, आणि नसेल जरी माहिती तर मग त्याने 4 लोकांना विचारायला पाहिजे प्रोडक्शनच्या माणसाने. पण शक्यतो तिथली ते आत्ताच एक अशी जुन्या काळातली फिल्म पाहिली, पण तिथे मग खूप असे मोबाईलचे टॉवर दिसत आहेत, हे दिसत आहेत. तर ते मग आपण त्या काळाशी तादात्म्य पाहू शकत नाही आपण ना, की ते अरे नाही ना, कसा दिसला तो. मला आठवतंय रामायण नावाची मालिका अतिशय सुप्रसिद्ध मालिका होती. त्यात सुद्धा जंगलामध्ये काही झाडं अशी दिसली की लोकांनी त्याच्यावर पेपरला सुद्धा लिहिलेलं होतं की ही झाडं ही परदेशातली, तर आपल्या जंगलातली नाही, नवीन लावलेली असतील का तिथे शो? हा, ती शोची झाडं होती वगैरे. तर म्हणजे आपण म्हणतो प्रेक्षकांना काय समजतं, ते खूप लक्ष असतं, बारीक लक्ष असतं. आणि त्यामुळेच ते प्रेक्षकच आपला चित्रपट चालवतात, हे आपल्या मेकरच्या लक्षात येत नाही की फायनली प्रेक्षक चालवतात. त्यामुळे त्यांचं बारीक लक्ष असतं. त्यामुळं प्रेक्षकांना काय समजतं की ही चूक शक्यतो मेकर्सने करू नये.